परिवहन सेवेचे पुढचे पाऊल पॉड टॅक्सी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महायुतीला फरक पडणार नाही, विकास कामांच्या जोरावर मुंबईत महायुती मजबूत, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची पुन्हा वाढ, आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह 1,16,000 रुपयांवर, सोन्याचे दर कमी व्हावे सर्वसामान्य ग्राहकांची मागणी। धाराशिवच्या भूमपरंडामध्ये पावसाचा हाहाकार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, तानाजी सावंतांचं आश्वासन। सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरानं शेती पिकांचं मोठं नुकसान, साबळेवाडी गावातील सोयाबीन, तूर आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान। कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला, घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू, कोयना नदीमध्ये 8,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। जालन्याच्या दहिफळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेताला तलावाचं स्वरूप, हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यानं बळीराजा हतबल। लातूरमध्ये पावसानं सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं, दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी। सिंधुदुर्गातील 92 विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरी देण्यावरून फसवणूक, शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप। मुंब्रा बायपासवर दुचाकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।